केंद्र सरकारची तर आज कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित होईल असं वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे। याच अनुषंगाने महत्त्वाचे अपडेट आहे। महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे। सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। दरम्यान मवियातील तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये शरद पवारांच्या नावावर एकमत झाल्याची सूत्रांची माहिती आहे। दुसरीकडे काँग्रेसचा पाठिंबा असेल तर उद्धव ठाकरेंचाही पवारांना पाठिंबा असेल असं समजतंय। सगळ्यांनी मिळून एक उमेदवार करावा यासाठी आम्ही उद्धवजींची आता भेट घेतली। त्यांना आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने विनंती केली की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर पुन्हा जावं असा आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचा लोकसभेच्या आणि विधानसभेच्या सदस्यांचा देखील तेवढा आग्रह आहे आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की पवार साहेबांच्या साठी आपण काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून उमेदवार ठरवण्याबाबतीत विचार करावा। तर जयंत पाटलांनी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आहे। या भेटीदरम्यान आगामी राज्यसभा निवडणुकीसंदर्भातही चर्चा झाली आहे। महाविकास आघाडीच्या सदस्यांमध्ये याबाबत लवकरच एकमताने निर्णय घेण्यात येईल अशी माहिती जयंत पाटलांनी दिली आहे। तर जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे। दरम्यान जयंत